धम्मपद पापवग्गो मावमन्येथ पापस नमतं आगमी सती उदबिंदू निपातेन उदकुंभोपी पुरती बालो पापस थोक थोकंपी आचिनं। माझ्याकडे ते पाप येणार नाही असे समजून पापाची अवहेलना करू नये, पापाला कमी लेखू नये। पाण्याचे थेंब थेंब पडून पाण्याचा घडा देखील भरतो। थोडे थोडे पाप गोळा करून तो मूर्ख पापाने भरून जातो। अर्थकथा। एक भिक्षू एक थोडी गैर गोष्ट सातत्याने करत होता आणि त्यासंबंधी बेफिकीर होता। दुसऱ्या भिक्षूंनी दिलेल्या सल्ल्याकडे तो लक्ष देत नसे, म्हणून ती गोष्ट बुद्धाच्या कानावर घालण्यात आली। बुद्धाच्या उपस्थितीतही तो भिक्षू म्हणून गेला की असल्या एवढ्या तेवढ्या लहान सहान चुकीबद्दल इतकी चिंता करण्याचं कारण नाही असाच विचार करून वागायचा। त्यावर बुद्धाने त्याला सांगितलं की अगदी लहानशा चुकीकडे सुद्धा कानाडोळा करू नये।